आरक्षण प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाने मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅझेटियरचा जीआर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला आव्हान करत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। बुधवारी याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण मेन्शन केलं होतं। सर्वोच्च न्यायालय आज यावर निर्णय देणार आहे, त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत थेट आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे, काय नेमकं घडेल, काय वाटतं? नक्कीच श्वेता, खूप महत्त्वाची अशी ही सुनावणी आहे, कारण की 2 सप्टेंबर 2025ला जेव्हा राज्य सरकारने हैदराबाद गझेटला अंमलबजावणीस जी एक अधिसूचना काढलेली त्याच्या विरोधात ओबीसी संघटना जे आहेत ते मुंबई न्यायालयात गेलेले। ते जेव्हा तिथे न्यायालयात गेलेले तेव्हा न्यायालयाने नकार दिला अंतरिम स्थगितीसाठी। तिथेच आपण आज बघतो की आज आता परत त्याच निर्णयाच्या विरोधात आणि त्या निर्णयाला आव्हान देत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे। 13 नंबरवर ही एक विशेष याचिका म्हणून सबमिट केलं गेलं आहे। म्हणजे 11:30च्या दरम्यान जी सुनावणी होणार असं समजून येत आहे। नेमकं जेव्हापर्यंत अंमलबजावणी होत नाही तेव्हापर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं नाही अशी यात मागणी केली। त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे, काय नेमकं आज घडतंय। धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी।